नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा सुरू आहे आणि या अनुषंगाने आपण उमेदवारांना भेटतोय, त्यांना विचारतोय की तुम्हाला का निवडणूक लढायची आहे. जनतेला भेटतोय, त्यांना विचारतोय की तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे. आणि सध्या आपण सोहम शिर्के यांच्याशी बोलणार आहे. सोहम शिर्के हे कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करत आहेत. मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील जो हाय व्होल्टेज गट आहे, ज्या कुकुडवाड गटामध्ये सगळ्यांचं लक्ष आहे, त्या कुकुडवाड गटामध्ये सोहम शिर्के हे उमेदवारी करतायत. आपण त्यांच्याशी बोलूया. खूप खूप स्वागत तुमचं. जय शिवराय. काय सांगाल, कोणत्या पक्षातून उमेदवारी करताय आणि काय एजेंडा आहे तुमचा? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मानखटाव जनतासेवक. आपण राष्ट्रीय पक्ष आम आदमी पार्टी या पक्षातून उमेदवारी करतोय. आमचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल साहेबांनी जो एक भारताला दिशा देण्याचं काम केलंय, ज्यांनी शाळा असेल, वीज असेल, पाणी असेल, ज्या म्हणजे गरीब सामान्य जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती देशामध्ये आणि जगाने नावाजल्याशी क्रांती करून दाखवली. आणि आपण त्यांच्या विचारधारेला कुठंतर पुढे घेऊन जात मान खटावचा कसा विकास होईल या अजेंड्यावरती आपण येणारं इलेक्शन लढतोय. आणि कुकुडवाड गट का, त्याचं कारण आहे, कारण आपण पूर्ण मान तालुका फिरलोय आणि कुकुडवाड गटामध्ये एवढी प्रचंड अवस्था बेकार आहे सामान्य जनतेची. तिथं पाण्याचा प्रश्न असेल, शाळेचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर विजेचे प्रश्न असतील, धनगर बांधव आहेत त्यांच्या मेंढपाळांचे म्हणजे मेंढ्या किंवा जे जनावरं चरायला जातात डोंगरावरती, त्यांना साधं पाणी सुद्धा प्यायला नाही, एवढं प्रचंड प्रश्न आहेत. आणि हे सत्ताधारी विरोधक फक्त आणि फक्त आपली राजनीती करतायत, एकामेकांना घालून पाडून बोलणे, ह्या जनतेला जणू मूर्खच समजायचं काम चालू आहे सध्या, की मी किती मोठा, मी किती शहाणा, ह्याच गोष्टीवरती राजकारण चालू आहे. पण आमचा अजेंडा हा वेगळा आहे. आम्ही सामान्य जनता असेल, गोरगरीब जनता असेल, त्याच्यासाठी आपण, तुम्ही बघितलं असेल, आपण गेली सातत्याने कित्येक वर्ष काम करतोय. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, 18 पगड जाती, 12 बलुतेदारांसाठी आपण काम करतोय. तुम्ही बघितलं असेल, आपण मान तालुक्यामध्ये उपोषण केलं त्यावेळी इथे. आणि जे झेडपी आणि पंचायत समितीमध्ये जे गटामध्ये गावामध्ये जे मूलभूत प्रश्न असतात त्याच प्रश्नाने घेऊन आपण आमरण उपोषण केलं. आणि हेच प्रश्न ॲक्च्युअल मान खटावच्या जनतेचे आहेत. तर त्याच प्रश्नावरती आपण तेच प्रश्न समोर ठेवून आणि आपला जो पार्टीचा अजेंडा आहे, सामान्य जनतेला कसा मूलभूत लाभ भेटेल, तर त्याच प्रश्नावरती आपण घेऊन येणार इलेक्शन लढतोय. तुम्ही आज आम आदमी पक्षामधून उमेदवारी करताय. खरं तर कुकुडवाड गटामध्ये तुमच्या समोर मोठमोठे आव्हान आहेत. मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत. ते आव्हान कसं स्वीकारणार, त्याकडे कसं सामोरं जाणार तुम्ही? बघा, आम्ही जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन जातोय आणि पूर्ण मान खटावच्या जनतेला माहिती आहे की हा मुलगा, त्यांचा मुलगा सोहम शिर्के, हा ग्राउंड लेवल घराघरापर्यंत भेटी देऊन प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेऊन आंदोलनं केलीत. आणि ॲक्च्युअल प्रश्नावरती आपण प्रशासनामधून भिडलोय आणि 17 मागण्या मान्य सुद्धा करून घेतलेत. तर त्यांना आपण विरोधक मानतच नाही पहिली गोष्ट. कारण ते फक्त पैशाची आणि एकामेकांवरती कुरगुड करायचं राजकारण करतात. आमचं पैशाचं राजकारण नाही. आम्ही कोणाला 1 रुपया देणार नाही, 1 रुपया कोणाचं घेणार नाही, ही आपली भूमिका आहे. आणि आम्ही फक्त सामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, तिथून जे येणारा निधी असेल तो कसा प्रत्येक सामान्य कुटुंबापर्यंत त्याचा वापर होईल आणि सामान्य कुटुंबाला त्याचा कसा लाभ होईल, ह्याच गोष्टीनं, ह्याच विचारानं आपण येणारं इलेक्शन लढतोय. आणि आम आदमी पार्टीसारखा पक्ष आहे ज्यांनी खरंच म्हणजे गोरगरीब जनतेचं भलं कसं होईल, आरोग्य सेवा असेल, अख्ख्या देशामध्ये म्हटलं तर आरोग्य सेवा दिल्लीने आणि पंजाब सरकारने, अरविंद केजरीवाल सरकारने करून दाखवली की सामान्य जनतेला त्याचा लाभ कसा होईल. आणि हे शक्य आहे. पण इथलं जे भ्रष्टाचार सुरू आहे, इथला जो तुम्ही बघत असाल, आपण ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बघितली, तिथल्या PSC सेंटर, जे PSC सेंटर्स आहेत, त्याच्यानंतर गावागावामध्ये जे छोटे छोटे हॉस्पिटल आहेत, तिथं डॉक्टर्स नाहीत. प्रचंड अवस्था बेकार आहे. नुसतं विकास विकास बोलायचं, पण विकासाच्या नावावरती फक्त राजकारण करून चालत नसतं. ते सत्यामध्ये तुम्ही त्याचा विकास केला पाहिजे. आता कुठं मळाला पाणी सुटलं तर लोकांना वाटतं पाणी आलं. आपण गेली तुम्ही 4 टर्म सत्ता दिली त्यांना, त्याच्या अगोदरचे जे नेते मंडळी होती त्यांना पण 20-20 वर्ष, 30-30 वर्ष सत्ता दिली. तरी सुद्धा जर फक्त पाण्यावरतीच मान तालुक्याचं राजकारण चालत असेल तर याला काय अर्थ नाही. शिक्षणाचा विषय घेतला तर शिक्षणाचा विषय असा एवढा गंभीर आहे की 50% शाळेच्या लाईट कट आहेत. मग तुम्ही डिजिटल शाळा ओढवताय. मुलांचं शिक्षण महत्वाचं नाही का? गोरगरीब सामान्य जनतेची मुलं त्या शासकीय शाळेत जातात. जर तिथं लाईटची अवस्था अशी बेकार असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कसा विकासावरती तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गप्पा मारता आणि नुसतं करोडो रुपये आले, करोड रुपये निधीचं उद्घाटन झालं.
आणि आम्ही हे केलं ते केलं. तुम्ही बघितलं असेल ग्राउंड लेवलवरती तर रस्ते सुद्धा व्यवस्थित नाही. मी तर मान तालुका एवढा फिरलोय, वाडी वस्ती बांधापासून सगळीकडे मी लोकांना भेटी दिल्या. तर प्रचंड अवस्था बेकार आहे. हे बोलायपुरतं विकास हा फक्त एकमेकांचा द्वेषापोटी बोलण्यापुरतं विकास कामाचा नाही. सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही राजकारणात आलं पाहिजे. नाहीतर नुसतं पैशाचं राजकारण घोडे बाजार चालू आहे. तुम्ही न पैसे वाटता तुम्ही एखादा निवडून आणून दाखवावं, मग आपली चॅलेंज आहे त्या माणसांसोबत. तुम्ही समाजाच्या ऍक्च्युअल प्रश्नावरती निवडणूक लढली पाहिजे आणि आम्ही तेच प्रश्न घेऊन समोर जाणार. तुम्ही आता बोलला की मी कोणाला विरोधक मानत नाही. तुमचा विरोधक कोण आहे? खरा विरोधक कोण आहे? खरा विरोधक माझा ज्यांनी आतापर्यंत विकासच केला नाही आणि विकासाच्या फक्त गप्पा मारल्या, त्याला आपण विरोध करतोय. आणि आपण सामान्य जनतेचे प्रश्न जे आपल्या शेतकरी बांधवाच्या आत्ता जे डोळ्यामध्ये पाणी येतंय, पाणी नसल्यामुळं त्यांच्या डोळ्यात पाणी येतंय की त्यांचा मुलगा शिकलेला आहे पण त्याला इथून दुसरीकडे नोकरी करायला जावं लागतं पलान, कारण इथं उद्योगधंदा एक पण नाही. तुम्ही मान तालुक्यात एक मला दाखवा उद्योगधंदा की बाबा इथं खूप मोठं रोजगार निर्मिती झाली, असं काहीच नाही. एवढ्या आपला मान तालुका दुष्काळी भाग आहे. इथं मुलं भरती प्रक्रियेमध्ये उतरतात. इथं एकही क्रीडा संकुल मोठं नाही की ज्याच्यामध्ये पूर्ण जाती धर्माची मुलं येऊन प्रॅक्टिस करतील किंवा शिकतील, थोडंसं बाकीच्या गोष्टी करतात, ऍक्टिव्हिटी, असं कुठलंच नाही. तुम्हाला काय करायचं? तुमचा अजेंडा काय आहे? माझा अजेंडा एकच आहे की मान तालुक्यातील जेवढ्या शिक्षण व्यवस्था आहे त्याला सुधारायचं आहे. पाणी घराघरापर्यंत पाणी, बांधापर्यंत पाणी गेलं पाहिजे, हा अजेंडा आहे. त्याच्यानंतर जे आरोग्य विभागामध्ये एवढा मोठा प्रचंड घोटाळा आहे त्याला दुरुस्त करणं आहे. तुम्ही सगळ्यात महत्वाचं मान तालुक्यामध्ये लोक जनावर म्हणजे दूध हा दुसरा शेतीला जोडधंदा आहे आणि त्या एवढे सारे जनावर आहेत मान तालुक्यामध्ये आणि तिथं डॉक्टरच नाहीत. म्हणजे शासनाचं काहीच भूमिका नाही लोकांच्या बद्दल. हे प्रचंड वाईट अवस्था आहे. आपण 17 मुद्द्यावरती उपोषण केलं. ज्या गव्हर्नमेंटच्या GR मधल्या मागण्या आहेत त्या सुद्धा हे राबवू शकत नाहीत. ह्या नवीन गोष्टी आणायचं लई दूरची गोष्ट आहे. हे जे GRचे मुद्दे ते सुद्धा याने आतापर्यंत मान तालुक्यातल्या जनतेला त्याचा लाभ भेटून दिला नाही. एवढं हे म्हणजे विस्कळीत जे आतापर्यंत गव्हर्नन्स करतायत, गव्हर्नमेंटमध्ये आहेत, शासनामध्ये निवडून जात आहेत आणि कामं करतात, त्यांचं हा नुसतं फक्त बोलायपुरतं, कागदापुरतं आणि प्रचारपुरतं हा यांचा विकास आहे. बाकी ऍक्च्युअल बघायला गेलं तर अजिबात विकासाच्या नावावरती भकास मान तालुका आहे. हे मला तेवढंच सत्य मांडणं गरजेचं आहे, कारण लोकांनी समजलं पाहिजे. लोकांना मी एकच आवाहन करतो, तुम्ही ह्यांनी त्याच्याबद्दल वाईट बोललं, त्यांनी त्याच्याबद्दल वाईट बोललं, त्याच्यामध्येच तुम्हाला जर मजा येत असेल तर तुमच्या गोरगरीब जनतेला कधीच फायदा होणार नाही. तुम्ही विकास कोण करतंय आणि तुमच्या समस्या कोण पुढे घेऊन जाते अशा उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. हे एकमेकांच्या शिव्या देणे ह्याच्यावरती जर राजकारण चाललं आणि तुम्ही जर त्याच्यावरतीच खुश असाल तर मान तालुका आणखी 70 वर्ष पुढं असाच दुष्काळी आणि असाच विकास बकास तुम्हाला कुठल्याही सुखसुविधा भेटणार नाही. हे मला एवढंच म्हणजे प्रामुख्याने वाटतंय. तुम्ही कोणत्या चिन्हावरती लढताय आणि काय आव्हान करताय जनतेला? मी जनतेला एवढंच आवाहन करतोय की तुम्ही खरंच जो तुमचे ऍक्च्युअल प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहेत ते घेऊन म्हणजे सरकारसोबत प्रशासनामध्ये जाऊन लढून ते तुमच्या गोष्टी कशा सॉल्व्ह करेल आणि प्रश्न मार्गी लावेल ह्याला तुम्ही उमेदवार म्हणून निवडून दिलं पाहिजे. फक्त पैसा आज आहे उद्या नाही. तुम्ही बघितलं असेल खासदारकी झाली, आमदारकी झाली, नगर परिषदेचे इलेक्शन झाले, नुसता पैशाचा बाजार आहे. अब काय असं थोडी तालुक्याचा गावचा विकास होणार आहे. तुम्ही पंचायत समितीचे बघितलं असतील प्रश्न, पंचायत समितीमध्ये साध्या गोष्टी सुद्धा झाल्या नाहीत. एक GR शासनाचा GR काय बोलतो की जो शिक्षक असेल, आरोग्य सेवक असेल, मुख्याध्यापक असेल, ग्रामसेवक असेल, त्यांनी मुख्यालय राहिलं पाहिजे जोपर्यंत तो त्या गावामध्ये ड्युटी करतो. एकाही गावामध्ये तशी व्यवस्था नाही, त्यामुळे विकास होणारच नाही. बघा आमचा जीव पणाला लावला मान तालुक्यातल्या जनतेचं भलं करायसाठी आणि त्यातनं आम्ही प्रश्न मार्गी लावतोय. आणि मायबाप जनतेने जर मला चान्स दिला तर मी तुम्हाला सांगतो प्रशासनामध्ये जर बसलो तर एवढं काम करेन जोरदार की लोक म्हणतील ह्याला बोलतात का. नुसतं मोठं बोलणं आणि एकामेकावरती क्रूर राजकारण करणं हे आमचं काम नाही. इथं मराठा बांधव असेल, धनगर बांधव असेल, दलित समाज बांधव असेल, इतर सर्व समाज बांधव असेल, सर्वांचा प्रश्न मार्गी लागलं पाहिजे. नाहीतर नुसतं राजकारण त्याला काय पाहणार नाही. तुम्ही बघित असाल गेले कित्येक वर्ष जर मी मान तालुका पूर्ण पिंजून काढलाय. इथले मूलभूत प्रश्न आपल्याला माहिती आहेत म्हणून आपण उपोषण केलं आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे. नक्कीच मंडळी, सोहम शिर्के हे आम आदमी पक्षामधून उमेदवारी करतायत आणि
त्यांनी आता सांगितलं त्यांचा अजेंडा, इथले मूलभूत प्रश्न मला सोडवायचे आहेत. आणि त्यांना विचारलं की तुमचा खरा विरोधक कोण आहे, तर त्यांचा खरा विरोधक आहे इथल्या समस्या, इथल्या अडचणी, असं त्यांनी सांगितलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.